नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश. मले ना गेल्या 2-4 वर्षापासून सोशल वर्क करायला भल्ला आवडून राहिलो आणि माझ्या परीने मी लय काही कामही केले भाऊ. पण कसं असते ना, असे सोशल काम मोठ्या लेवलवर करायचे असेल ना, तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या ऑर्गनायझेशन सोबत जुळा लागते. पण कसं आहे, कोणत्याही ऑर्गनायझेशन सोबत जुळणं एवढं काही सोपी गोष्ट नाही, कारण मी एक स्टुडंट आहे. पण ते म्हणते ना, मनातून कोणती इच्छा करायची असेल ना, तर देवही आपला साथ देते भाऊ. कारण मी जेव्हा DY पाटील मध्ये इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली, तेव्हा फर्स्ट इयर मध्ये समजलं की आपल्या कॉलेजमध्ये NSS नावाचा एक क्लब आहे, जे असे सोशल वर्क लय खतरनाक पद्धतीनं करते. पण कसं आहे, मी मागच्या वर्षी फर्स्ट इयरले होतो तर काही जॉईन होता नाही आलं, पण यावेळेस आता सेकंड इयरले आलो, जॉईनही झालो आणि बम कार्यक्रम केले भाऊ. स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर व बरेचसे सोशल अवेअरनेस स्प्रेड करणारे कार्यक्रम केले. पण आतापर्यंत जेवढे कार्यक्रम केले ना, ते कसे स्पेसिफिक डेले गेले. आता ना एक मोठ्या स्तरावर आपलं हिवाळी अधिवेशन चाललं आणि यावेळेस NSS कॅम्प मध्ये माहिती आहे का, तुमचा भाऊ आहे भाऊ आणि सोबतच तेजस कोकाटेही आहे. खतरनाक मजा येणार आहे. तर तुम्हाला माहिती ही NSS कॅम्पची 7 दिवसाची स्टोरी ऐकायला मजा येईन का भाऊ? कारण एका अनोळखी गावात 7 दिवस जाऊन तिथली सेवा करणं लय खतरनाक आहे भाऊ. तर चला, मी तर फुल रेडी आहे माझ्या NSS कॅम्पचे 7 दिवस तुम्हाला दाखवाले. अगर आतापर्यंत फॉलो नसेल केलं ना, तर लवकर फॉलो करून घ्या. तर चला मग भेटू उद्या पहिल्या भागात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.